आमच्या म्हाताऱ्याने शेतीच नव्हती ठेवली, गावातलं जागा विकली. मुलगाच नाही मला, एक मुलगी जर लहान होती एवढी एवढी तेव्हा. माझ्याकडे 4 महिना आहे कामाला, महिन्यात 1.5 लाख खर्च आहे मला, सामान मटेरियल सुद्धा 60-70 हजार सरपण लागते एक वर्षात. Preview. मंडळी छत्रराव पाल मी 22 वर्ष झाले. मजबुरीमुळं खायला भेटत नव्हतं. म्हाताऱ्यानं पट्ट्या त्याच्या शेती विकून टाकली सारी. मग इथं सरकारी फॅक्टरीचं होतं पाहिजे आणि गावातून कामाला येत होतं. मग ते पण झालं ते सरकारी बंद करून टाकलेलं आहे. मग मी म्हणलं साहेब मला गावात जाऊन आमचा निघून जातं काय करणार आहे. म्हणजे काय करता येईल म्हणलं मी तुमच्या सगळं कामाला यायचे. ते उन्हाळी सगळं कामाला विचारायचं मुळात काय सांगेल तुम्ही 500 म्हणजे मी तुम्हाला हप्त्याला पैसे द्यायचे. मी विचार करा एखाद्या हप्त्याला जर आपण पैसे गेले याच्याकडे जर पैसे नसले ते म्हणते आपल्याला काय काट्या म्हणले आईचा. म्हणलं नकोच आपल्याला पानपोई लावणंच नको. मग एक एसटीचं एक मशीन गेलं तर दिलं, एसटी थांबली पाल फाट्या ते हाट्या टाकेल मी तवर हेच होतं पानपोई. मग ते म्हणे आई काय करते तू इकडं. म्हणजे मी पानपोई लावली. त्याने विचारलं मग असं गाव कोणतं लोक किती. मी मुलगाच नाही मला, एक मुलगी जर लहान होती एवढी एवढी तेव्हा. मग म्हणे मला जेवण दे. म्हणलं माझ्याकडे जेवण काहीच नाही आहे पण बाजरीची भाकर मुडदाळ डाळ आहे म्हणलं. त्याने एक भाकर खाल्ली बाजरीची, डाळ खाल्ली. मला 50 रुपये द्यायला लागले. मी आता साहेब मला नकोच 50 रुपये. नाही म्हणजे आई मी तुला आत्ता सांगतो आता 50 रुपयाची तुला जेवण म्हणून नाही देत नाही पण तुला उद्याच सांगतो मी. हे 50 रुपये घे, उद्या अर्धा किलो साखर आण, एक चहा पुडा आण छोटा कपात असेल म्हणे उद्या 4-5 कप चहा पाच म्हणजे लोकांना तू विकत. त्या 50 रुपयाला दुसऱ्या दिवशी 150 रुपये धंदा झाला माझा. मग त्या 150 रुपयावर दुसऱ्या दिवशी पोहे आणले मग मी परत लोकांना नाश्त्यात. याच्यावरून पाणी न्यायचं मी ह्या टाकून त्या रोडवर पाणी न्यायचं. लोक गाड्यात पाणी टाकले मजबुरीमुळं. असं वाटतं यार नाही टाकून गेले आपल्याकडे नाश्ता करणार नाही, चहा घेणार नाही. डोक्यावर पाणी वाहून त्याला पाणी टाकू द्यायचं गाड्यात वतावे. मग असं करून करून कधी 200चा, कधी 300चा, कधी 400चा, कधी 500चा. मग चांगलं वाढत वाढत म्हणलं आता गावात जाणंच नको आपल्याला. मग गावातलं जागा विकली, 17,000चा पराट घेतला. मग असं कर्मचारी लोक जेव घालता मग मी साखळी लांबच चालली. माझ्याकडे 4 महिना आहे कामाला, 7,500 रुपये महिना एका महिन्याला. 2 मुलं आहे. पाण्याचा महिना आहे 3,000 रुपये. 50-60 हजार रुपये मला महिन्यातून द्यावा लागतं. जवळ करू देत नाही आता मला, पण मग मला करमत नाही एका ठिकाणी बसून बी. वय 60च्या पुढे आहे सर आता माझी, 65 वर्ष वय. करून घेते या साऱ्या आपल्या नातेवाईक आहे जवळचे आहे त्या बाकी कामं करून घ्यायचे. मी नुसती भाज्या करते मग करायचं लागतंच. मग आज लोक नाही गुरुवार येतं 100-150 लोक जेवते माझ्याकडे. गर्दी रविवारी सुट्टीवारी, रविवारी जास्त असती गर्दी. गंगापुरावरून वैजापूर इकडं बुलढाणा इकडं जालना लय लांबून लांबून. बाकी दाद्यावर ना अर्ज देऊन टाकलात माझ्या नावाचा की ही म्हातारी आमच्याकडे लोक वाईन छापून दारू आणत्या, बारवर दारू घेत नाही, आमच्याकडे जेवायला बसत नाही. ह्या म्हातारीकडे उघड्यावर जाऊन दारू पिते, जेवण करते. लोक गाडीतून आणायचं 4-5 गाड्या आले म्हातारे. मी 2 नंबरचे धंदे धाब्यावाले करते. धाड म्हातारीकडे कशासाठी आणत्या तुम्ही. जाते माझ्यासारखं जेवण त्याला काळजी लोक बंद झालं. आता सुद्धा दारूची नोटीस लागली अजून टपरीला. आता महिना 2 महिन्यांनी पुढे दारूची आरोग्यच नको ती म्हणत्या. आणि जागोजागी म्हातारीची फुटू लागेल. म्हातारी सारखं जेवण आपल्याला एवढंच नाव कमवून घेतलं आपण. आपल्याला पैशाचं मला पोरगी म्हणत नाही जवळही म्हणत नाही कर. आता माझं साधं लांबरशी काम आहे. 150 रुपये माणूस आहे. बिस्लरीची 20 रुपये फळाच्या भविष्यावर जे आणतील ते आणतील. कारण एखादी बिस्लरी शिल्लक द्या का कमी द्या ते त्यांच्या त्याला मिळते. सारे लांबरशी काम आहे. मग कोणी बिल नाही आपल्याकडे लिहायला कोणी नाही. तोंडी बिल आहे एवढे झाले एवढे द्या. जवळच्या फोन मध्ये टाकते ते मग ते सांगते तिकडून आले म्हणून बरं विचारते. मग जवळ आपल्याला रेटलं तर नाही रेटलं सोडून द्यायचं. जेवण ते सकाळी बिना जेवणीची
माझ्याकडे कामावाले आपल्याचे घरचे सारे गीड आले ते स्वयंपाक करत्या आपलं वांग्याची भाजी बटाट्याची भाजी काही बी जेवण करत्या दुपारा बी संध्याकाळी बी आपल्याकडे जेवण मग 12 वाजते जायला घरी जायला 11 पर्यंत पण मग आम्हाला निपटूच तर 12 वाजते मग बायाला घरी जायला सुट्टीच नाही पालमातले लोक तर पाठ आपली की सर माझी आता एवढं झिरूतून जर वर आणलं तर आमच्या म्हाताऱ्याने शेतीच नव्हती ठेवली अजिबात लगे पालमध्ये आम्हाला शेती होती आणि मग खायला भेटायला नाही लागलं मुलीचं लग्न करायचं म्हणलं मला गावात जाऊन तरी काय करणार आपण मी अक्का बशा धुवून मुलीचं लग्न केलं माहेरात काय मिळते माहेरचे तेव्हा त्याला लाज वाटत नाही रोडवर हाटेल होती तर माझ्या स्तंभरून जात नव्हता भाऊ या रोडनं जात नव्हता आता भाऊ बी चांगली म्हणते ना आपण त्यांच्या नावाची काही खराबीच नाही केली तर आपण जिद्दीला कमवून दाखवलं सर हातात बळकट होऊन सकाळी उठलं डाळ धुवून डाळ त्याच्यानंतर मग मसाले भाजणं चुलीत कांदे टाकणं ते तळावर परतून घेणं मग आता कांदा वाटून मग बाय आल्या वाटत्या मग त्या आणि मग मसाले भाजून काढून ठेवते मी खायचा वार असलं तरी सकाळीच काढून ठेवते मी मसाले अद्रक लसूणचं पेस्ट वेगळं खसखस खोबरं वेगळं आणि कांदा वेगळा आणि मग हे पलवीन आणि हे वेगळं मग मिरची पावडर पहिल्यापासून सर हाताळचं मग तसे पैसे आले तसे आणत राहिले कमी पडे की घ्यायचं कमी पडे आणायचं आज जर 400 धंदा झाला तर 400 सामान आणायचं 200 झालं 250 रुपयावर वाढले नाही फक्त 50 रुपयावर मग आता पुरालाच नाही लागला आता किती बी असलं तरी निपुणच चालली सामानाची बी पहिल्याने एक गॅस घेतला दुसरा घेतला तिसरा घेतला पाण्याची एक टाकी होती तर 2 झाल्या 2 वाटा वाढत चालल्यावर मग लागतच ना जाग्याला भाडं इकडे आता 10,000 रुपये महिना जाग्याला आता एवढ्या जाग्यात आपलं मतलब होतच नाही ना माग सरपण काळी 60-70,000 सरपण लागते 1 वर्षात वर्षाचा नाही सांगत मी महिन्यात 1.5 लाख खर्च आहे मला सामान मटेरियल सुद्धा बायाचा याचा सिलेंडर तर 12-13 दिवस संपून जात 1130 ला झालं आजच घेत तर आपल्याला काय पुढे पोलीस लग्न करायचं भाऊ नाव कमवून घ्यायचं आता व्हायला तर पाहिजे पण मग त्याला येईलच काय मग आता वाढत चाललं ते अजून 3 सिलेंडर मग 12 वाजत लागते 3 लावले की 12 वाजत 3 संपून जाते 15 रुपये जेवणापासून जेवण देते 30 रुपये माणूस गर्दी आता सध्या कशी कमी पडली जागोजागी हाटली झाल्या त्याच्यामुळे गर्दी कमी पडली नाही तर माझ्याकडे जे जुने लोक आहे ती माझ्याकडेच येते गर्दी तर गेले 2-300 लोक पण आजूबाजूला आता गेले 2-3 झाले नंतर रोडला बी मग आता जाणार तर हेच ना लोक कुठं दुकान जर पडली तर आपण कसं वांची जातोच ना म्हटणार साहेब मी तर धंदे द्यायचे मी जर गेले ना त्याचे धंदेच होते पण बाकी काय हाटलीवर बी लोक येणार मी कशात बोलतील व्यवस्थित तुम्हाला वाटतं की व्यवस्थित बोलतील म्हणून आजूबाजूवाले धाग्यावाले गरम पाण्याचे तर आपण काही येत नाही तर काय लोकांना वाटतं म्हातारी 10 खटले पोचून राहिली काय परमिशन घेतील माझ्याकडून ती एवढ्या लोकांना काम देणं सोपं आहे का फुलवणी चालू करणं जे लावून माणूस आहे ना मला सांगते करा माझ्या नाव खाली करू राहिले तुम्ही करा पोट भरा असंच करा पण आता आमच्या गावाला सुद्धा चालू करेल माझ्या नावाखाली एक नायगाव फाट्यावर पाहा तुम्ही जरा पाहतील ते सांगून देते मी आजीचा पुतणी आहे पण खूप करू राहिला ते करायलाच पाहिजे त्याच्या हिमतीवर झालंच नाही ना पोट धंदा करून करा चांगलं जेवण दिलं व्यवस्थित जर कामं केली त्याला कुठं देव साई येईल तर कधीच निपूर येत नाही Preview.